नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। शिक्षकांची कमतरता त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये असणाऱ्या पायाभूत ज्या काही सुविधा आहेत यावर बोट ठेवत NMC म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशननी महाराष्ट्र राज्यातील जवळपास सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसला कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना NEET UG 2025च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी माहिती घेऊ शकता। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स म्हणजे नीटचा निकाल लागल्यापासून ते संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया होईपर्यंतच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप सुद्धा आपण लॉन्च केलेलं आहे। कट ऑफ प्रेडिक्टर ॲप आहे। वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीवरनं तुम्ही तुमचा संभाव्य स्कोअर त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे। त्या स्कोअरच्या बेसिसवर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं या संदर्भातली लिस्ट सुद्धा आपण विद्यार्थ्यांना या ॲपद्वारे देत आहोत। आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी न्यूज आणि अलर्ट या सेक्शनमध्ये पाहायला मिळतील। या दरम्यान देण्यात येणारे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमचे कॉलेज निवडण्यासाठी पुढे भविष्यात मदत होणार आहे। त्यासाठी हे ॲप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी आपण बुकलेट सुद्धा विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत। ॲपचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। आता मूळ विषयाकडे येऊयात। महाराष्ट्र राज्यातील जवळपास सगळ्याच गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस जे आहेत त्याला NMC म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन ही भारत सरकारची एक ऑथॉरिटी आहे, एक बॉडी आहे जी वैद्यकीय शिक्षण म्हणजेच विशेषतः MBBSचे जे काही कॉलेजेस आहेत यांना मान्यता देणे त्याचबरोबर कॉलेजची स्क्रुटिनी प्रक्रिया पाडणे अशा प्रकारची कामं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना MBBS झाल्यानंतर जे काही लायसन्स मिळतात ते सुद्धा NMC मार्फतच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलं जातं। तर NMCनी महाराष्ट्र राज्यातील जे काही कॉलेजेस आहेत यांच्यामध्ये आता त्रुटी काढायला सुरुवात केलेली आहे। त्याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता। त्याच्यामध्ये पुण्यातल्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आहेत त्यांना सुद्धा नोटीस पाठवल्याची एक बातमी आलेली होती। पुन्हा DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे आणि आता महाराष्ट्र राज्यातील जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला NMCने नोटीस पाठवायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आपण ही बातमी पाहू शकता। दैनिक पुढारीमध्ये ही संपूर्ण बातमी आलेली आहे। बातमीचं टायटल आहे राज्यातील सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजना कारणे दाखवा नोटीस NMCने पाठवलेली आहे। आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच NMC जी आहे त्यांनी ही नोटीस पाठवलेली आहे। आणि कारण आहे कॉलेजेसमध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत। त्याचबरोबर बरेचसे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत ज्या ठिकाणी शिक्षकांची कमतरता आहे असं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। आता हे डिटेल बातमी सुद्धा मी तुम्हाला आपल्या ॲपमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे। आपण थोडक्यात पाहूयात। पायाभूत सुविधाकडे दीर्घकालीन अक्षम्य दुर्लक्ष आणि गंभीर धोका दुर्लक्षून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा ध्यास याचा फटका राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांना बसलेला आहे। आवश्यक शिक्षक वर्ग या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण पाहूयात। आवश्यक शिक्षक वर्ग आणि पायाभूत सुविधांची मोठी कमतरता जाणवल्याने NMCने महाराष्ट्रातील नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचा अपवाद वगळता म्हणजेच नागपूरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज ह्या एका कॉलेजला सोडून बाकी सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत। त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कोट्यावधी रुपयाच्या दंडाला सामोरे या कॉलेजेसला जाऊ शकतात। शिवाय पुढे महत्त्वाचं आहे संबंधित मेडिकल कॉलेजच्या अस्तित्वावरच मंजुरीची तलवार टांगती राहिलेली आहे अशा प्रकारची ही बातमी आहे आणि NMCने ती नोटीस दिल्याचं म्हटलेलं आहे। त्या ठिकाणी आता पुढे आपण महत्त्वाचे काय काय मुद्दे आहेत ते सुद्धा थोडक्यात पाहूयात। राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांची तपासणी अलीकडेच महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाच्या म्हणजेच MUHS नाशिक याच्या अंतर्गत हे गव्हर्नमेंट कॉलेजेस चालत असतात पथकाने केली होती। या पथकाने सादर केलेल्या अहवालामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठी कमतरता दिसून आली होती। शिवाय निकषाच्या तुलनेत 50% कमी शिक्षक वर्ग उपलब्ध असल्याचा धक्कादायक निष्कर्ष सुद्धा या कमिटीने त्या ठिकाणी काढलेला आहे। यामध्ये रत्नागिरी म्हणजे GMC रत्नागिरी हे एक नवीन गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे। येथे सुरू
झालेल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये देशात सर्वात कमी म्हणजे निकषाच्या 18% शिक्षक वर्ग असल्याचे गंभीर वास्तव सुद्धा पुढे आल्याचं म्हटलेलं आहे. म्हणजेच NMCचा एक निकष असतो की एका महाविद्यालयामध्ये किती प्राध्यापक त्या ठिकाणी असले पाहिजेत, किती शिक्षक त्या ठिकाणी असले पाहिजेत. तर रत्नागिरी या कॉलेजमध्ये शिक्षकांचं प्रमाण हे देशात सर्वात कमी असल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. पुढे ही बातमी 1 कोटीपर्यंत दंडाची तरतूद सुद्धा या ठिकाणी या नोटीसमध्ये केल्याचं म्हटलेलं आहे. आता याच्यावर काय काय पर्याय आहेत ते सुद्धा आपल्याला या बातमीमध्ये दिलेले आहेत. शिक्षक भरती आणि पायाभूत सुविधांमध्ये गती निर्माण करणं हेच पर्याय आहेत. दंड टाळण्यासाठी राज्य सरकारला शिक्षक वर्गाच्या भरतीची धडक मोहीम सुरू करावी लागेल. शिवाय पायाभूत सुविधांना गती द्यावी लागेल, अन्यथा राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचं सुद्धा या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच ही जी काही बातमी आलेली आहे ही महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर याचा अपवाद वगळता सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नोटीस पाठवल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या बातम्या आपण विद्यार्थ्यांसाठी का देत आहोत? कारण उद्या विद्यार्थी नीटचा रिझल्ट लागल्यानंतर महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जेव्हा फॉर्म भरतील त्यावेळेस विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करावी लागते आणि या संपूर्ण गोष्टीचा विद्यार्थ्यांना त्यामध्ये विचार करावा लागतो. विद्यार्थी निवडत असतात की आपल्या मार्क्सला आपल्याला चांगल्यात चांगलं कॉलेजेस कशा प्रकारे भेटेल आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेज प्रेफरन्स देत असताना त्या कॉलेजविषयी रिसेंट काय काय घटना घडलेल्या आहेत यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स विद्यार्थ्यांसाठी या चॅनलवरून घेऊन येत असतो. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नीट UG 2025च्या पेड काउन्सिलिंगला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर कट ऑफ मंत्रा ॲपच्या ज्या काही लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता. त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म फीस भरून तुम्हाला कॉलेज पाहता येतील. जरी तुम्ही प्लॅटफॉर्मची फीस नाही भरली तरी अपडेटसाठी तुम्ही ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये ठेवू शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.